ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही पाहताय एबीपी माझा। आपल्याला चर्चेकडे वळायचंच आहे, मात्र तत्पूर्वी मोठी बातमी येते ज्याची सकाळपासून अनेक जण उल्लेख करत होते, चर्चा करत होते, ते म्हणजे बिहारमध्ये आता भाजपचाच मुख्यमंत्री व्हावा असं अजित चौधरी जे भाजप एससी मोर्चाचे अध्यक्ष आहेत त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। जर भाजपच्या जागा जास्त आल्या तर भाजपचाच मुख्यमंत्री व्हावा अशी मागणी होऊ शकते। हे जे सकाळपासून अनेकांनी भाकीत वर्तवलं होतं त्याचीच कदाचित ही सुरुवात असू शकते। भारतीय जनता पार्टी गठबंधन धर्म का अब तक जो है पालन करती आई है और उसका नतीजा है कि लंबे समय तक भाजपा और जेडीयू की बिहार में सरकार रही है। लेकिन अब कहीं न कहीं कार्यकर्ताओं में यह बराबर मांग रहती है, उनके अंदर एक अपेक्षा और भावना है। भाई हर कार्यकर्ता चाहता है कि उसकी पार्टी के मुख्यमंत्री हों, और जो भाजपा के कार्यकर्ता हैं, ठीक है कि कोई उस तरह से जो है भाजपा के कार्यकर्ता अपनी राय नहीं दे पाते हैं, लेकिन भाजपा के कार्यकर्ताओं के मन में ऐसी भावना है और एक आंकड़ा भी ऐसा दिख रहा है। अभी मैं उस आंकड़े पे विश्वास नहीं करता, लेकिन फिर भी मैं कह रहा हूं कि एक आंकड़ा ऐसा दिख रहा है और कार्यकर्ताओं पे भाजपा को मैंडेट दिख रहा है, भाजपा का आंकड़ा जाता है ज्यादा है और भाजपा के कार्यकर्ता को लगता है कि अब बिहार में भाजपा का चेहरा होना चाहिए। और बिहार के लोग भी मैं कह रहा हूं कि कहीं ना कहीं एक देखिए एक नेचुरल सी प्रक्रिया होती है कि एक लंबे समय तक कोई सीएम होते हैं तो एक उनकी एंटी इनकम्बेंसी होती है, जिसमें कि चिराग पासवान हमारे साथ थे और जो आंकड़ा है उसमें भी दिख रहा है। तो इसलिए मैं कह रहा हूं कि आने वाले दिनों के लिए यह जरूरी है, बिहार के लिए और भाजपा के लिए, बिहार के भविष्य के लिए, कि भाजपा का सीएम होना चाहिए। आणि जेडीयूच्या नेत्या अनुप्रिया पटेल आपल्या सोबत आहेत। अनुप्रिया जी, एक नेता की ये मांग अभी सामने आई है, कई ऐसे नेता हैं जिनकी इच्छा है अगर सत्ता मिलती है तो बीजेपी सबसे बड़ी पार्टी है इसलिए बीजेपी का सीएम होना चाहिए। क्या जेडीयू को अब भी लगता है कि अगर सत्ता आती है तो जेडीयू का ही सीएम नीतीश कुमार ही सीएम बनेंगे? मुझे पूर्ण विश्वास है कि भाजपा के जो राष्ट्रीय अध्यक्ष और जदयू के जो राष्ट्रीय अध्यक्ष है उन दोनों की सहमति से हम लोगों ने भी चुनाव में उतरा था और जितनी जरूरत भाजपा को सरकार एनडीए को सरकार में भाजपा की जरूरत है जदयू को, उतनी जरूरत जदयू को भाजपा की है। और इसी जो जोर है हमारा, इसी के साथ में हम लोग हमारा चेहरा मुख्यमंत्री नीतीश कुमार जी थे और इसी के साथ भी कायम रहेंगे। और किसी की इच्छा को मुझे लगता है कि किसी की इच्छा के ऊपर पार्टी नहीं चलती है, पार्टी के जो नेतृत्व होते हैं उनका फैसला होता है और उन्हीं के फैसले को कार्यकर्ताओं को मानना होता है। ये हाइपोथेटिकल क्वेश्चन है, अगर समझिए कि अगर बीजेपी का जो राष्ट्रीय नेतृत्व है जिस पे आप विश्वास इतना जता रही है, अगर वही मुकर गया अपने प्रॉमिस से, तो मैंने अभी कहा कि जितनी जरूरत भाजपा को जदयू की है उतनी जरूरत जदयू को भाजपा की है ये एनडीए की सरकार बनने के लिए। इसलिए और हमारा गठबंधन केंद्र में भी है और हमारा राज्य में भी है। तो मुझे जो लगता है कि पहले जो चुनावी सभा में लोग हमारे जदयू भाजपा के जो प्रदेश राष्ट्रीय अध्यक्ष हैं उनका बयान रहा है, प्रधानमंत्री जी का बयान रहा है कि किसी भी सूरत में, किसी भी हालत में हमारा जो चेहरा होगा मुख्यमंत्री के रूप में नीतीश कुमार ही होंगे। और ये हाइपोथेटिकल क्वेश्चन है, तो हाइपोथेटिकल क्वेश्चन पे जवाब मुझे लगता है मेरा देना कोई उचित नहीं। और मैं एक प्रवक्ता होने के नाते शायद ये मेरी जिम्मेदारी नहीं है कि मैं ये बता पाऊं कि आगे क्या होने जा रहा है। जो भी होगा वो जदयू और भाजपा के राष्ट्रीय जो नेता है वो तय करेंगे और वो आप सभी के सामने होगा। केशव उपाध्याय आपल्यासोबत। केशव उपाध्याय, भाजपच्या एका नेत्याची मागणी समोर आली, आता एका नेत्याने ही मागणी केल्यानंतर कदाचित आणखी काही नेते मागणी करू शकतात की भाजप मोठा पक्ष असल्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री व्हावा। अशा परिस्थितीत भाजप काय करणार? भारतीय जनता पार्टीची भूमिका, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय मंत्री गृहमंत्री अमित शहाजी, राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी आणि भारतीय जनता पार्टीने यापूर्वीही जाहीर केली आहे आमची आघाडी, आमची युती ही नितीश कुमार यांच्या सोबत आहे आणि पुढचे मुख्यमंत्री नितीश कुमार हेच असणार आहेत हे भाजपच्या नेत्यांनी जाहीर केलं। मला असं वाटतं भाजपचे धोरणात्मक सगळे प्रमुख निर्णय भाजपचे राष्ट्रीय नेते, राष्ट्रीय अध्यक्ष, माननीय गृहमंत्री, माननीय पंतप्रधान आणि भाजपचे प्रमुख नेते घेत असतात। त्यामुळे हे ठीक आहे की त्या कार्यकर्त्यांनी आपली एका एसटी आघाडीच्या अध्यक्षाने अशा प्रकारची भावना व्यक्त केली त्याबद्दल काही आक्षेपाचं कारण नाही।
पण भारतीय जनता पार्टीची भूमिका स्वच्छ स्पष्ट ठरलेली आहे आणि केंद्रीय नेतृत्व निर्णय घेत असतं आणि जो निर्णय घेतलाय त्याच निर्णयाची अंमलबजावणी भारतीय जनता पार्टी करेल. आम्ही जे बोलतो तेच करतो हे या निमित्ताने पुन्हा दिसून एक मोठी अपडेट आहे. मला अभिजित ब्रह्मनाथकर आणि माइंडकरांकडे पण यायचंय, मात्र एक मोठी अपडेट तत्पूर्वी आहे की पुढच्या 2 तासात आरजेडीचा विजय होऊ शकतो. श्याम रजक नावाचे जे आरजेडीचे नेता आहेत ते तेजस्वी यादवांना भेटले आणि त्या भेटीनंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. पुढच्या 2 तासानंतर आरजेडीचा विजय होऊ शकतो. जे काही आकडे आता समोर आहेत ते पलटू शकतात असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रीय जनता दल के सीनियर नेता श्याम रजक मेरे साथ है. रजक जी, ओपी जो रुझान आ रहे हैं, क्या लगता है ये बता आ रहे हैं? आरजेडी के हमने हर एक जगह रिपोर्ट लिया है और बातें की है, चुनाव आयोग से बात किया है, हर जगह हम आगे हैं और निश्चित रूप से 2 घंटे के बाद पर्दा खुल जाएगा और हम लोग सभी जगह बड़ी बहुमत के साथ चुनाव जी से मिलकर आप आ रहे हैं, क्या कहा है उन्होंने? हम लोग सब लोग थे, कहेंगे क्या, हम लोग बैठ करके हौसला बरकरार है? निश्चित रूप से एक वर्कर का हौसला अफजाई है. एक वर्कर का आप लोग इंतजार करेंगे? इंतजार क्या करना है, चुनाव का रिजल्ट आएगा. हम थोड़ी मायूसी है जिस तरीके से लहर की बात आप लोग कह रहे थे? कोई मायूसी नहीं है. जनता ने फैसला दिया है, वो सही फैसला दिया है. ठीक है, तो जनता तो फैसला दिया है कि वो सर यही नहीं, जनता दल का यही जनता का फैसला है. आरजेडी महागठबंधन आगे है. तो अभी भी आरजेडी के कैंप में आत्मविश्वास जो है वो कम नहीं हुआ है. रह करके तेजस्वी यादव के आवाज से बाहर निकल करके नेता कार्यकर्ताओं को कहते हैं कि मायूस होने की जरूरत नहीं है, नतीजे हमारे पक्ष में आएंगे. कैमरा पर्सन संजय तिवारी के साथ जैनेंद्र, एबीपी न्यूज, पटना. तर एकीकडे राजद विश्वास व्यक्त करते की 2 तासानंतर चित्र स्पष्ट होईल आणि सत्ता आमचीच येणार आहे. दुसरीकडे भाजपचे नेते आता भाजपचा मुख्यमंत्री व्हावा याच्यासाठी आग्रही होताना दिसत आहेत. माइंडकर सर, काय चित्र दिसू शकतं? एक तर पहिली गोष्ट, भाजपच्या नेत्यांनी सांगितलं केशव आता काही म्हणू दे, पण एक वस्तुस्थिती आहे, किंवा अनुप्रिया सुद्धा काही त्यात असं दावा करू देत, पण एक वस्तुस्थिती आपणही जाणू शकतो की ज्याच्या हाती एवढी 77 सध्याची संख्या आहे, तेवढे आमदार असताना ज्याच्या हाती ससा तो पारधी अशी जी की आपल्याकडे एक म्हण आहे, त्या प्रकारे ज्याच्या हाती जास्ती आमदार तो एक तर विरोधी पक्षात बसावा महाराष्ट्राप्रमाणे, किंवा तो मुख्यमंत्री असावा. तर या 2 पैकी काहीतरी नक्की होईल. मला माहिती आहे माझ्या मित्रवर्य केशवलाही माझं वाक्य आवडणार नाही, पण एक मला वस्तुस्थिती दिसत आहे की कदाचित त्या मुख्यमंत्री पदावरूनच, जो आम्ही सकाळपासून हा मुद्दा लावून धरलेला आहे, त्या मुख्यमंत्री पदावरूनच पुन्हा भाजप आणि जनता दल युनायटेड या 2 पक्षात फूट पडू शकते. अभिजित, ज्या पद्धतीनं आता श्याम रजकांनी प्रतिक्रिया दिली आहे ती आरजेडीच्या कार्यकर्त्यांची एक मॉरल वाढवण्यासाठी दिले असं मला वाटतं. एकेकाळी श्याम रजक आणि रामकृपाल यादव हे लालू प्रसाद यादव यांचे लाल असायचे. 2010 साली ते जेडीयूत गेले, जेडीयूमध्ये मंत्री होते. या निवडणुकीच्या आधी 2 महिने ते आरजेडीत आलेले आहेत. फुलवारी शरीफ म्हणून पटण्यामधला मतदारसंघ आहे, तिथून ते निवडणूक लढवायचे, पण आजारपणामुळे त्यांचं तिकीटही कापलं. यावेळेला ते लढवत नाहीत. त्यांच्या चेहऱ्याहूनच दिसत होतं की तो उसनं अवसान आणून ते सांगतायत. असं काही एकदम चमत्कार होईल अशी स्थिती सध्या तरी दिसत नाही. हे मात्र निश्चित आहे की आता 50% मतमोजणी झालेली आहे, 50% बाकी आहे. परंतु ट्रेंड मात्र असाच जर राहिला तर हे आकडे राहतील. परंतु आत्मविश्वास वाढवण्यासाठी केलेलं वक्तव्य म्हणून आपण श्याम रजकांकडे बघू. आणि दुसरं जे भाजपच्या SC प्रकोष्ठचे प्रमुख आहेत अजित चौधरी यांचं वक्तव्य हे आपण दोन्ही अर्थाने घेतलं पाहिजे. भाजपचे राष्ट्रीय नेतृत्व, प्रदेश नेतृत्व नितीश कुमारजींच्या नेतृत्वावरच विश्वास दाखवतं, पण कार्यकर्त्यांची भावना अशी आहे हे सुद्धा अधोरेखित होतं. त्यामुळं एकदा आकडे स्पष्ट झाले रात्री 10च्या सुमारास की त्यानंतर बिहारमध्ये राजकारणाचा खेळ सुरू होईल आणि तो अतिशय रंजक असणार आहे. एक खूप इंटरेस्टिंग वळणावरती आलेलं आहे. म्हणजे सकाळपासून बऱ्याच जणांनी अशी शंका व्यक्त केलेली होती की महाराष्ट्रात जे चित्र दिसलं, मुख्यमंत्री पदावरनं जी काही ताटातूट झालेली होती भाजप शिवसेना युतीची, आणि त्यानंतर शिवसेनेने वेगळं घर मांडलं, वेगळी चूल मांडली काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत, तशीच काहीशी परिस्थिती बिहारमध्ये येऊ शकते असा अनेक जणांनी अंदाज व्यक्त केला होता. आणि तशी मागणी आता पहिल्यांदा तशी मागणी पुढे येते. कदाचित बिहारमधले अनेक नेते ही मागणी करू शकतात.
अशा परिस्थितीमध्ये आता पुढे काय, ही एक तारेवरची कसरत असणार आहे भाजपसाठी. स्थानिक नेतृत्वाला सुद्धा नाराज करून जमणार नाहीये आणि त्याचबरोबर जे काही प्रॉमिस जेडीयूला दिलेलं आहे त्या जेडीयूला सुद्धा सोबत ठेवावं लागणार आहे, कारण सत्तेसाठी ही मोठ एकत्र राहणं गरजेचं आहे. तारेवरची कसरत भाजपसाठी नक्की असणार आहे पुढच्या काही काळामध्ये निश्चितपणाने. आणि याच्यामध्ये म्हणजे आता जे ते सॅक्रिफाईस करत आहेत किंवा करावं लागेल त्यांना बिहारमध्ये, तेच जर का त्यांनी 1 वर्षापूर्वी महाराष्ट्रात केलं असतं तर महाराष्ट्र त्यांच्या हातात राहिला असता, पण ते त्यावेळेस त्यांनी केलं नाही. आणि आता त्या अनुभवामुळे ते शहाणे होतील आणि कदाचित ते करतील. अजूनही मी सांगू शकत नाही की ते करतील की नाही. याचं कारण असं आहे की ही जी गॅप आहे ही फार मोठी वाढत आहे. सध्या ती गॅप आपल्याला दिसते 30ची गॅप असताना. आणि आपण एक कर्नाटकात एक्सपिरियन्स पाहिलेला आहे. कर्नाटकात काँग्रेसकडे जास्त आमदार असताना जनता दल एस म्हणजे देवेगौडांच्या मुलाला जे मुख्यमंत्री पद दिलं, मुळात काँग्रेसच्या आमदारांमध्ये ही भावना होती की आमच्याकडे जास्त आमदार असताना आमचा मुख्यमंत्री व्हावा, तर त्याच्याऐवजी आम्ही ज्यांच्याकडे आमच्याहून कितीतरी कमी आमदार आहेत, म्हणजे जे काही तिथचं जे सरकार डिस्टेबिलाइज झालं, रेसिग्नेशन येतं कारण आहेच, पण वन ऑफ द मेजर रिझन्स की स्वतः काँग्रेसचे आमदार सुद्धा मनातून नाराज होते की जे आमचा जो क्लेम आहे तो यांना दिला जातोय. आणि तीच भावना इथे राहणार आहे की 77 आमच्याकडे असताना आणि ज्यांच्याकडे 43 आहेत, म्हणजे आमच्याहून 30-40 ती जवळपास कमी असतील, अशांना जर का आम्ही मुख्यमंत्री पद देतोय. आणि या भावनेमुळेच माझं सकाळपासून म्हणणं असं आहे की काहीतरी आपल्याला विचित्र पाहायला लागू शकतं. आणि हे आज पाहायला लागेल की 1 वर्षांनी पाहायला लागेल काहीच सांगता येत नाही. पण हे बिहारच्या राजकारणामध्ये कुठे काय कसं समीकरण जुळलं जाईल ह्याचा आपण काहीच भरोसा देऊ शकत नाही. आपल्याला आणखी काही विश्लेषण करायचं आहे मुद्द्यांचं. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. पाहत रहा एबीपी माझा.